नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा बातमीवरती बोलणार आहोत जे ऐकून काही विद्यार्थी उड्या मारत असतील तर काही पालक डोकं धरून बसले असतील। कारण शिक्षण विभागाने नुकतीच शाळांसाठी या वर्षीची सुट्टीची यादी जाहीर केली आहे आणि या यादीनुसार शाळांना तब्बल 128 दिवस सुट्टी मिळणार आहे। होय, पूर्ण 128 दिवस। आणि हे ऐकून काहींना वाटेल की काय भारी, पण ही बातमी केवळ आनंदाची नाही तर विचार करायला लावणारी आहे। कारण यात दडलेलं आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेचं, आपल्या मुलांच्या भवितव्यासंदर्भातील एक गंभीर पैलू। 15 जून पासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू झाल्या। काही ठिकाणी मुलं पावसात वाट काढत शाळेत पोहोचली, तर काही ठिकाणी पहिल्याच दिवशी वर्गातले गोंगट, नवीन वह्या, पुस्तकं, नवीन जुन्या मित्रांची भेट, यामुळे वातावरण खास झालं। पण याच वेळी शिक्षण विभागाने वर्षभरामध्ये शाळा बंद राहणाऱ्या दिवसांची यादी प्रसिद्ध केली आणि जी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। म्हणजे 128 दिवसांच्या यादीमध्ये नेमकं काय काय आहे हे पाहणं गरजेचं आहे। शैक्षणिक वर्ष म्हणजेच 365 दिवस आणि त्यामधून 237 दिवस शाळा सुरू राहणार आहे। त्यातील 210 दिवस वर्गामध्ये अध्यापन, 14 दिवस परीक्षा आणि मूल्यांकनासाठी आणि 13 दिवस सहशालेय उपक्रमांसाठी राखीव ठेवले। उरलेले 128 दिवस हे मुख्यतः रविवार, सण आणि सार्वजनिक सुट्ट्या तसेच उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्यांचे आहेत। या सर्व सुट्ट्यांमध्ये रविवार 52 दिवस, दिवाळी सुट्टी 16 ते 27 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये 10 दिवस, तसेच उन्हाळी सुट्टी 2 मे ते 13 जून 2026 या कालावधीमध्ये 38 दिवस, म्हणजे जवळपास 1.5 महिना शाळा बंद। उरलेले दिवस हे विविध सण, निवडणुका, महत्त्वाच्या कार्यक्रमांमुळे दिल्या जाणाऱ्या अधिकृत सुट्ट्या आहेत। खरं तर सुट्ट्या मिळणं हे विद्यार्थ्यांसाठी आनंदाचं असतं, पण प्रत्येक सुट्टी ही संधी असते, केवळ विश्रांतीसाठी नाही तर स्वतःला घडवण्यासाठी। आजच्या पालकांना आणि शिक्षकांना याच गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला हवा। कारण शाळा ही केवळ अभ्यासाचं ठिकाण नसून ती सामाजिक संवाद, संस्कार आणि नेतृत्वाचं कौशल्य केंद्र असते। आणि त्यामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबू नये। एकदा आठवून पहा, आपलं बालपण नेमकं कसं होतं। उन्हाळी सुट्ट्या म्हणजेच गावाला जाणं, आजीकडून गोष्ट ऐकणं, आईसोबत पापड लाटणं, झाडावरती चढणं, विहिरीमध्ये पोहणं, ही सगळी शिकवणी शाळेपेक्षा वेगळी पण तितकीच महत्वाची होती। आणि आज देखील हे खरे शिक्षण आहे जे पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जातं। पण दुर्दैवाने आजच्या मुलांना सुट्ट्या मोबाईल आणि टीव्ही पुरत्याच मर्यादित राहतात। खरं तर या काळांमध्ये मुलांना नव्या गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित करणं ही आपली जबाबदारी आहे। त्यांना वाचनाची गोडी लागावी, चित्रकला, नृत्य, खेळ, संगीत यासारखे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन मिळावं। घरात साध्या जबाबदाऱ्या देऊन त्यांच्यामध्ये शिस्त, वेळेचं नियोजन आणि आत्मनिर्भरतेचं बीजारोपण करता येईल। शिक्षण फक्त वर्गात मिळत नाही तर ते रोजच्या अनुभवातून मिळतं आणि सुट्टी हे केवळ त्यासाठीचं सर्वोत्तम माध्यम बनू शकतं। शिक्षण विभागाने वर्षभरामध्ये शाळा केव्हा बंद राहणार आहेत याची यादी जाहीर केली आहे। आता ती नेमकी खरी परीक्षा आहे तर पालक, शिक्षक आणि समाजाची, की ही सुट्टी विद्यार्थ्यांसाठी उपयोगी, अर्थपूर्ण आणि सर्जनशील ठरवायची की ती फक्त विश्रांतीत खर्चून टाकायची। म्हणूनच तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या मते 128 दिवसांच्या सुट्ट्यांचा मुलांनी नेमका कसा उपयोग करावा, फक्त विश्रांतीसाठी की वैयक्तिक विकासासाठी? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।